पहलगाम हल्ल्यानंतर आज सर्व पक्षांची बैठक बोलावली। अमित शहा आणि राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत आज बैठक। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोट यांचं 4:30 वाजता पार्थिव पुण्यात दाखल। विमानतळावर प्रकाश आंबेडकर, मुरलीधर मोहोळ, माधुरी मिसाळ उपस्थित होते। संतोष जगदाळे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वेनगरमध्ये तर कौस्तुभ गणबोटे कोंडव्यात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे। जम्मू काश्मीरला अडकलेले 45 प्रवासी पुण्यात दाखल। पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक सुखरूप पुण्यात दाखल। 75 पर्यटकांची पहिली तुकडी पहाटे मुंबईत दाखल। पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक विशेष विमानाने मुंबईत दाखल। काश्मीरमधून पुण्यात आल्यानंतर रुपाली ठोंबरेंना अश्रू अनावर। सुषमा अंधार यांनी विमानतळावर रुपाली ठोंबरेंची भेट घेतली। दहशतवादी हल्ल्यादरम्यान रुपाली पाटील काश्मीरमध्ये होत्या। परिस्थिती खूप भयानक होती, रुपाली ठोंबरेंनी किस्सा सांगितला। पठाणकोट आणि पुलवामावेळी निर्णय घेता आला नाही का? शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधार यांचा सवाल। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक। नागरिकांचा सर्व पक्षांकडून उत्स्फूर्त असा बंद पाळला जाणार। मोदी सरकारची पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक। पाकिस्तानच्या हायकमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलं। एका आठवड्यात पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांना भारतात सोडण्याचे आदेश। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भारताकडून चोख उत्तर। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी। पुढच्या 48 तासात भारत सोडण्याचे आदेश। भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवला। अटारी बॉर्डरही केली बंद। दरम्यान पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत आणण्याचं आवाहन। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला। 26 पर्यटकांचा हल्ल्यात मृत्यू। महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश। महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि ओडिशाचे नागरिक असणाऱ्या पर्यटकांवर हल्ला। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू। डोंबिवलीतील 3 मावस भावांचा आणि पनवेलमधील एकाचा दुर्दैवी अंत, तर पुण्यातील 2 मृत्यू। 4 मृत पर्यटकांचे पार्थिव मुंबईत आणले। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मदत होईल। दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस जाहीर। जम्मू काश्मीर पोलिसांची घोषणा। पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानच्या रावलपिंडीत कट शिजला। सैफुल्ला कसुरी उर्फ खालिद हल्ल्याचा मुख्य सूत्रधार। कसुरीसह लष्कर-ए तोयबाचे आणखी 2 कमांडर सूत्रधार। सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांकडून परिसराची रेकी केल्याची माहिती। सर्व हल्लेखोरांकडे अत्याधुनिक शस्त्र होती। हल्ल्याची सर्व कमान पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हाती होती। सूत्रांची माहिती। दहशतवादी हल्ल्याला असं उत्तर दिलं जाईल की जग बघेल। पडद्यामागे कारस्थान रचणाऱ्यांना शिक्षा मिळणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा। पंतप्रधान मोदी मास्टरमाइंडला शोधून काढतील आणि टोकाची कारवाईही होईल। पहलगाममधील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील 26 पर्यटकांचा मृत्यू। मृत पर्यटकांना गृहमंत्री अमित शहांकडून श्रद्धांजली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जखमी पर्यटकांच्या भेटीला। शहांकडून जखमी पर्यटकांची विचारपूस तर त्यांच्या नातेवाईकांशी साधला संवाद। पहलगाम हल्ल्यात अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेतलं। बांदीपुरामधून 2 सैन्यानं ताब्यात घेतल्याची माहिती। पहलगाममध्ये आलेले दहशतवादी पाकिस्तानी सैन्याचे कमांडो। पहलगाम हल्ला भारतासाठी पुलवामा 2। जम्मू काश्मीर माजी डीजीपी SP वैद यांचा मोठा दावा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू। पत्नी समोरच दहशतवाद्यांनी नरवाल यांना गोळ्या घातल्या। जय हिंद, आम्हाला तुझ्यावर सदैव गर्व राहील। पतीला अखेरचा निरोप देताना पत्नी हिमांशी प्रचंड भावूक। जम्मूमधील विविध संघटनांकडून बंदची हाक। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरच्या अनेक भागांमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। अतिरेक्यांची बंदूक हिसकावणाऱ्या आदिल हुसेन शहाचीही हत्या। आदिल हुसेन पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावर बसून फिरवायचा व्यवसाय करायचा। आदिल स्थानिक होता। हल्ल्यावेळी त्याने महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला। जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न। लष्कराकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। कुलगाम भागात दहशतवादी लपल्याची माहिती। कुलगाममध्ये दहशतवादी आणि सैन्याकडून गोळीबार। पहलगाम हल्ल्यातील हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोनींच्या पार्थिवाचं फडणवीसांकडून अंत्यदर्शन, तर दिलीप देसलींवर पनवेलमध्ये अंत्यसंस्कार। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। मुख्यमंत्री फडणवीसांचा दहशत हल्ल्यातील जखमी सुबोध पाटलांशी फोनवरून संवाद। व्हिडिओ कॉलवरून संवाद साधत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन। महाराष्ट्रातील राजाराणी ट्रॅव्हल्सचे मुंबईतील 1000 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले। राजाराणी ट्रॅव्हल्सचे चेअरमॅन अभिजित पाटील सरकारच्या संपर्कात। पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट। किनारपट्टी भागात पोलिसांनी गस्त वाढवला। चेकपोस्ट संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश।
पहलगामला फिरायला जाणारे काही पर्यटक दिल्लीत परतले. हल्ल्यानंतर पर्यटक काश्मीर सोडून घरी. दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. पहलगाम हल्ल्याचा अभिनेता शाहरुख खानकडून निषेध. राग आणि दुःख हे व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतील. अशी अमानवीय घटना. देश म्हणून आपण मजबूतीने एक संघ उभा राहून न्यायासाठी लढू. शाहरुख खानचं ट्विट. काश्मीर पृथ्वीवरील स्वर्ग नरकात बदलतोय. निष्पाप लोकांना टार्गेट केलं जातंय. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. अभिनेता सलमान खानकडूनही हल्ल्याचा निषेध. पहलगाममध्ये निष्पाप लोकांवर झालेल्या हल्ल्यामुळे धक्का बसलाय आणि खूप दुःख झालंय. हल्ल्यातील पीडित कुटुंबियांच्या आम्ही सोबत आहोत. आम्हाला न्याय मिळेल, त्यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा. भारतरत्न सचिन तेंडुलकरकडून ट्विट करत भावना व्यक्त. जम्मू काश्मीरमध्ये नवऱ्यासोबत गेलेल्या पूजा मोरे यांच्याकडून हल्ल्याचा निषेध. श्रीनगरच्या दाल लेक परिसरात स्थानिकांसोबत मोर्चा काढत पूजा मोरे यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मुंब्र्यातील मुस्लिम बांधवांकडून निषेध. हातात बॅनर घेऊन मुस्लिम बांधवांच्या दहशतवाद्यांविरोधात घोषणा. आता फक्त निषेध करणं पुरेसं नाही, काहीतरी ठोस पाऊल उचलण्याची गरज. दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी जगानं एकत्र यावं. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचं आवाहन. केंद्र सरकारने हल्लेखोरांचा बंदोबस्त करावा. हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडायला हवा. फेसबुक पोस्ट करत राज ठाकरेंकडून संताप व्यक्त. पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्तानचा दावा. दहशतवादी कारवाईचा आरोप फेटाळतो. हल्ल्याचा निषेध. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांची माहिती. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ला अत्यंत अस्वस्थ करणारा. दहशतवादाविरोधात अमेरिका भारताबरोबर. भारतातील लोकांना आमचा पूर्ण पाठिंबा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं ट्विट. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडून निषेध. हल्ल्याचे कोणतेही समर्थन नाही. दहशतवाद्यांना शिक्षा मिळेल अशी अपेक्षा. पुतीन यांची प्रतिक्रिया. काश्मीरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला अत्यंत विनाशकारी आहे. माझ्या संवेदना प्रभावित लोकांसोबत, त्यांच्या प्रियजनांसोबत आणि भारतातील जनतेसोबत. युनायटेड किंगडमचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्याकडून ट्विट करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याने अत्यंत दुःख झालं. आम्ही भारत सरकार आणि भारतातील जनतेसोबत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून भावना व्यक्त. दहशतवादाविरोधातील लढाईत फ्रान्स भारतासोबत आहे. जम्मू काश्मीरमधील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. पीडितांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना. फ्रान्सचे भारतातील राजदूत थिएरी माथू यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा. खासदार कपिल सिब्बल यांची मागणी. तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचा. अमित शहांकडे मागणी. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर खोऱ्यातून आमचा पाहुण्यांचं स्थलांतर पाहून दुःख होतंय. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं वक्तव्य. तर सर्वपक्षीय बैठकीचंही आयोजन. पहलगाममधील हल्ला काश्मीरसाठी शरमेची बाब. या संकटाच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत. काल झालेला हल्ला केवळ निष्पाप पर्यटकांवर नाही तर काश्मीरवरही आहे. मेहबूबा मुफ्तींचं वक्तव्य. काश्मीरी तरुणांचा एक व्हिडिओ व्हायरल. पर्यटक मुलाला पाठीवर घेऊन काश्मीरी तरुण धावत असल्याचा हा व्हिडिओ समोर. पर्यटकाचा जीव वाचवल्याचा दावा. पाकिस्तानवर आर्थिक दबाव टाकला पाहिजे. जागतिक घडामोडींचे अभ्यासक सतीश ढगेंचं हे वक्तव्य. पाकव्याप्त काश्मीर भारताला परत कसा मिळेल याबाबत निर्णायक भूमिका घेण्याची गरज असल्याचंही ढगेंनी म्हटलं. सांगली जिल्ह्यातील 24 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले. सैन्य दलांच्या कॅम्पमध्ये पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती. अडकलेल्यांना सांगलीत परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची माहिती. अमरावती शहर काँग्रेस कमिटीकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. राजकमल चौकात मेणबत्त्या पेटवून मृतांना श्रद्धांजली अर्पण. ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीकडून कॅन्डल मार्च. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करण्यात आला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जगभरातील नेत्यांकडून दखल. 15 देशांच्या प्रमुखांकडून भारताच्या समर्थनार्थ पोस्ट. 9 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून घटनेवर सहवेदना व्यक्त. तर 10 देशांच्या भारतातील दूतावासाकडून घटनेवर दुःख व्यक्त. शेजारच्या देशात प्लॅनिंग होत होती तर भारतातील यंत्रणा कुठे होती? टीट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं. असं उत्तर द्या की परत भारताकडे पाहण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही. इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. भ्याड हल्ल्याविरोधात पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन. कौस्तुभ गणबोटे यांचे कुटुंबीय निदर्शनात सहभागी. शरद पवारांच्या पक्षातील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानंतर नियुक्त्या रद्द. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ. आरोपी मनीषा वानेच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ. धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्की कंपनीमध्ये मारहाण झाल्याचा आरोप. कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून शेतकरी महिलेसह मुलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप. काठीने हल्ला केल्यामुळे शेतकरी महिलेसह 2 मुलं जखमी.